नमस्कार मंडळी, मी धनाज गाडी कोकणच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा. आज दुसरा दिवस असा नवचंडिका होम हा. तर आता 2 दिवस चालू हा. काल चालू होते आणि आज दुसरा दिवस हा. आज कवाळी देवीच्या आमच्या थंय असतलो. आज दशावतारणी हा. आजचा व्हिडिओ आधीचा व्हिडिओ नाही बघलास तर तो बघा आधी कालचो, मग ह्यो बघा. चला तर मी तुमका दाखवतोय आज कसं असतं आता. आता ना
भाई पावलेलो होतो.
अरे 69 रन होते लहान लहान गेले असे जिंकून खेळले असते बोल बात होय तो यो नको बात होय तो यो तर म्हणजे आता रात्र आली संध्या ह्याच्या साठारीला जेवण बिवण मस्त आलेलं महाप्रसाद. आता दशावतारा चला तुम्ही दाखवते बघा ह्या बांधल्याने मस्त सेटअप मस्त.
माझा त्रास हो एका भक्ष मिळवला त्याचा भाऊ समक्षण करायचं आहे तुझं रक्त घटा घटा तुझ्या जननी मला शांतवत करायचंय याचा वरस्त माझ्या मस्तकी पडता तुषाई शांतवत झाली ओढ से हा बरं माझी ओळखी तुला नाही या विश्वात सारी मला ओळखतात पण माझी ओळखी तुला नाही माझी ओळखी करता मी तुला करून देतोय स्वर्ग मृत्यूने पाठवले भेट होण्याचे समज त्याला ज्ञानी म्हणतात तुम्ही कालाचं त्याला ज्ञान तो नाला तुम्ही या मना माझ्या मनात एक शंका वेश भेट होत कोणता माझी माता माझा पिता माझा जन्म कसा झाला या प्रश्नाचं उत्तर तुझे देईन ना तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी देईन हो कोण भविष्य वर्तमान माझा पिता कोण कोण माझी माता माझा जन्म कसा झाला तुझा जन्म झालाय तो अगदी संभवित आहे स्त्री माता आणि पिता म्हणजे एकच आहे ज्यानं तुला जन्म दिला तो तुझा पिता आणि अयानी संभवित असल्यामुळं आज या तारुण्य देहात तू या ठिकाणी जन्माला आलाय यावेळी तू बोलतोयस यावेळी आमच्या ध्यानी येत नाही माझ्या पिताचं नाव काय तुझ्या पित्याचं नाव तुला ऐकायचंय ना अरे या शंकरी त्या ठिकाणी हा हे शंकरी आहे आणि या ठिकाणी तुझा पिता म्हणजे दैत्यगुरु शुक्राचार्य याला धारणेसाठी बसला होता माझ्या पिताची दैत्यगुरु शुक्राचार्य याला धारणा करून असता ही काही त्याला शिंकाली याला शिंकाली तुझ्या बापाला शिंकाली माझ्या बापाला शिंकाली ज्यावेळी शिंकाली ना त्यावेळी त्या शिंकेच्या मध्ये या नाकातून गवत बाहेर पडला तू या भूमीवर पडला नाकातील गवा भूमीवर पडला आणि त्या गवातून निर्मिती झाली माझा जन्म झाला असा यावेळी माझी पितृदेवता जर कोण असेल तर दैत्यगुरु शुक्राचार्य
प्रत्येक प्रश्नाचं उत्तर विचारावं. अरे या कृष्णदीपावर राहून तुझं काय होणार? या रंगावर प्रत्येकानं आपला अस्तित्व निर्माण केलंय. त्याप्रमाणे तुझं अस्तित्व या विश्वात तुला निर्माण करायचंय. या विश्वात तुला आधिपत्य गाजविण्यासाठी सिद्ध हो. हे शस्त्र मला नको. हे अपयशी शस्त्र आहे. शस्त्राचा पुत्र नाही. कसं? माझ्या प्राणाला तुडवतोय. या वीरा विक्रम. आशीर्वाद द्यावा. पूजा करीत आणि समाधान का वाटते? आज मी हर्षभरीत आहे. आज जर माझ्या चेहऱ्यावर जर पाहिलं असेल, प्रत्येकाला माझ्या चेहऱ्यावरती आनंद दिसतो. आणि याला कारण सांप्रत राजकन्या कामाक्षी आहे. कारण ज्या यशाची प्राप्ती माझ्या जीवनात मला मिळाली, ते माझ्या जीवनात मी यश संपादन केलं. आणि त्यामुळेच सावधान, शत्रू कोणत्याही मार्गे लावू द्या. शत्रूचा शब्द विचार मी तुमच्या बाबतीत करतो. कारण ज्या कर्तव्यासाठी राष्ट्रीय माझी पावलं पडली, त्या शत्रूचा मी माझा शोध घेते. एवढ्या नेत्रासमोर तुम्ही आला. कोण तुम्ही? आमची ओळखी नाही. या पत्रकाचारी थैमान घातला. इथे याला वैदत्वाचा भक्तीला बसलो. म्हणजे माझ्या या लाख जनतेला जो विक्राळ त्रास देतोय, तोच विक्राळ आज माझ्या नेत्रासमोर उभा राहिला. मग विक्राळ मला सांग, आज तुझ्या नेत्रासमोर जी उभी आहे ती कुणी सामान्य नव्हे, राजकन्या कामाक्षी म्हणतात मला. तुझ्या दिशेने मी चाललो होतो. या विश्वावर अधिराज्य गाजविण्यासाठी कामाक्षी म्हणतात मला. जाती माझ्या हातीने शस्त्र घेतलंय आणि या शस्त्रानं तुझ्याशी एवढी मग तुझ्या अंगी आहे, एवढे पराक्रम तुझ्या अंगी असते. एक लक्षात ठेव. आणि हा तुझ्या मनातील नाव, आणि हा तो हड पडण्यासाठी, आणि हा तुझा तो मार्ग आहे ना, आणि हा तुझा वाद मी उतरवून ठेवीन. माझं राजा
दर्शनासाठी आम्ही आलो. आश्चर्य या तीनचारी माझा संघर्ष चालू असताना कोणी शब्दाची अवकाश निश्चित कोण आहे तू? धरती जात अंतरुणाने आकाश जात पांघरून विश्वावर जो वाढला गेला आणि भक्ती तत्वावर जगला गेला तोच शिवपुत्र शिवावरचा ए शिवा तुझा माझा वैमंत नाही आणि त्या वैमंत घेण्याचा प्रयत्न करू नको. या विश्वाच्या ठिकाणी माणसाला तारायचं असतं मारायचं नसतं आणि या बुद्धीप्रमाणे या विश्वाच्या ठिकाणी जो तू प्रलय निर्माण केलाय आणि जी हानी इतरांना पोचवतोय ती हानी रोखण्यासाठी मी तुझ्या समोर आहे. म्हणून तुझ्या जीवनात स्वर सांगितलं आहे तुला या विश्वाचा दिवस कार्य जगायचं असेल तर आम्हाला जावं आहे. मी नंतर गेलो त्याची पर्वा
पकडतो मान्य पुढे मला आवडला आणि म्हणून हा निर्णय मी माझ्या जीवनात घेतला. कारण श्री श्रीरंगराजा राजकारभार मी सांभाळतो, पण मी एक स्त्री आहे. पण तुमच्यासारखा पुरुष असला जर आमच्या साम्राज्याला जर मिळाला ना तर आमच्यासारख्या वागणार कोणी नाही. आणि म्हणून देवाची यात्रा आज ही कामाक्षी तुमच्याजवळ करते. तुझं प्रेम पुष्प तू माझ्या चरणाचे वाहिलंस. क्षणभर आम्ही त्याचा स्वीकार देखील करू, पण त्या अगोदर तुझ्याकडून आम्हाला एक भरोशाचा शब्द हवाय. हा, म्हणजे माझ्यावरती विश्वास नाही. विश्वास तुमच्यावरती आहे, पण या विश्वाच्या ठिकाणी विहिरीवर झाकण घालता येतं, सागरावर नाही. तुम्ही मान्य करा की मी तुमचा आहे, मी या राज्याचा राजा म्हणून घोषित होईल. पण अहो, लाख जनता आहे, लाख मुख आहे, प्रत्येकाच्या मुखात वेगवेगळे पडसाद म्हणते. एकाचं तोंड धरालो, हजारांची तोंड पण धरू शकत नाही. तेव्हा जर का मी तुमच्याशी विवाह केल्यानंतर, मी तुमच्याशी नात्यात संलग्न झाल्यानंतर या विश्वाच्या ठिकाणी मला कोणत्याही प्रकारची वाचिक भाषा आणि वाचिक उपचार या जनतेकडनं होणार नाही. असा जर का शब्द तुमच्याकडून मला मिळाला असेल तर तुमच्या प्रेमाचा स्वीकार आम्ही करू. कारण अहो, दुनिया स्वार्थी आहे आणि या स्वार्थी दुनियेच्या ठिकाणी परोपकारी माणसं फार कमी आहे. आम्ही आपल्यावर परोपकार केला, पण याचे पुढे वेगळे पडसाद राज्याच्या ठिकाणी उठू नये ही एकच अपेक्षा आहे आमची. तुमचा प्रत्येक शब्द सत्य आहे. कारण समुद्राच्या तुफानापेक्षा मनातील वादळे फार भयानक असतात. थांब रे, बरोबर करता. आज
माऊली आशीर्वाद घेते. जे काही परिणाम होतो ना तो परिणाम मला भोगावा लागतो भक्ती केली थोडासा आपला स्वार्थ साधला. आणि तो कोणतला सुटत नाही. आणि ती मुलं गुरुवारला आम्हाला शिवकाशी विश्वेश्वराची पिंडी दिसली. आम्ही मनोभावे नतमस्तक झालो. तो त्याचे दोन तुकडे झाले. शिवशंभू महादेवाचा अहंकार आम्हाला दिसू लागला. हे जे रौद्र रूप आहे ना जो दिवसला धमकी दिला काहीतरी वाद रे कोणतरी कोणतरी वया अरे हा या करण्यासाठी मुहूर्ताची गरज लागत. अरे मुहूर्त करण्यासाठी हा याग करायचं तू महाराणी हा याग आपण केव्हाही देवाच्या सत्कार्याला मुहूर्ताची गरज नाही. आणि म्हणून या विलंब नकोय. आता या क्षणी या शिवयागाला आपण प्रारंभ करूया. आपण प्रारंभ करूया. सैनिक हो साऱ्या राज्याच्या ठिकाणी सूचना करा. राजा शिवकानने महाराणी कामाक्षी यांनी शिवयाग आचरणात आणलेला आहे. जो कोणी येईल ज्याची जी इच्छा असेल ती प्रत्येक इच्छा कधी कोणताही स्वार्थ न बाळगता परंतु न ठेवता अगदी मनापासून स्वइच्छेने आम्ही त्याची इच्छा पूर्ण करू. चला सैनिक हो असा प्रसंग कुणाच्याही जीवनात येऊ नये. पण मला सांगा पाण्याच्या प्रवाहात ते प्रवास करत होते. मग तुमचा मुलगा होता ना, मग त्या तुमच्या पुत्राला होता येत नाही का?
पाण्यात देवा का नाही तो घराकडे देवा घराकडे देवा दोघाव झाला घराकडे हो पण मला सांगा हो चार ते आपण निघाला प्रवास करण्यासाठी मग त्या नदीचा अनुभव तुमच्या पुत्राला नाही का हो? होतो मग पाणी काव्यातला पाणीच बांधला त्याचा वाईट झाला माझ्या पोराला वाईट झालं ते. वाईट आता आधार कोण महाराणी काय झालंय कोणाला बोलावं? मग मला सांगा आजीबाई आपण म्हणताय तुमचा पुत्र आणि तुमची सून पाण्यात वाहून येत या जगात तुम्हाला कुणाचा आधार नाही एकसारखी पाहते मी तुमच्या जवळ तुमच्या देहात निरीक्षण करते हे सौभाग्य अलंकार तुमच्या देहावरती आहे हाती हिरवा तुला आहे मनी मंगळसूत्र आहे मग मला सांगा तुमचा नवरा आहे ना मग नवरा असताना जगात आधार नाही हे शब्द तुमचा मुखात मोठं का बोलताय तुम्ही माझ्या मावले खोटं नाही मी बोलत पण हा प्रकार काय त्याचं कारण तसंच असा तू म्हणतच नाही माझ्या गळ्यात असा मग? नाकात असाचा खरा माझा भाऊ असा पण तो होई नाही असा मी येऊचो नाही तो नाही येऊचो मला सांगायला गेलो आता मी येऊचही नाही म्हणाल जेव्हा शिवाचा लगीन झाला ना तेव्हा तो मला सांगल्या ना आता माझा काम झाला मी आता देवाच्या आणि तडे ठेवतले पुन्हा असा काय नाही तो माका ठाकला माझ्या भावाने मला सांगलेले आहे मी विचारले काका ते माझा काय पुढे मला काका म्हणायला लागले याला माझा तर बरा व्हाय झाला तर फटफटी तुझ्या स्वप्नात येऊन सांगा नाही मला मग या सगळा उत्तर मला सांगाय तेव्हा आता मी काय करतो मी फाटफट पर्यंत निघतच नाही लवकर नाही लवकर की त्याचा पण पडला तर सांगताले नाही मग उठलो मी काय म्हणतो इले तरी सवायची नाही इले तरी सवायची वाटतं का सांगा स्त्रीचं दुःख हे स्त्री जाणू शकते तुमचं दुःख समजले जरा तुझं भाऊ घ्या असं तुझं सांगते जाऊ ना व्हिडिओ चालला जास्त नको आपण वयानं वयोवृद्ध बसा म्हणतो आमच्या वयात तुमच्या वयाचा आदर करून श्री शैल्यपुराचा राजकर्ता शिवका आपल्याला नमस्कार देव तुमचा बरा करून द्या तुमचं देव माझा बरा करून म्हणून तो प्रसंग आज त्यांच्या जीवनात घडला. कडून येतो प्रसंग त्यांच्या जीवनात काय घडलं माझ्या पोराचा लगीन झाला एकला जिल्हाचा मग एकच जिरो होतं यात केलो आता लगीन केला का गेला पण आजीबाई मुलाचं लग्न झालं मग त्यात रडायला काय आलं? पुढे सांगते काय आणि मला सून सांगायला लागली माहेरात जाते म्हणा आणि भावाक सांगले माझ्या बरोबर चला म्हणा आणि दोघा जण गेली नदीत सून होळी येऊन जायत होती मी मध्येच गेली आणि होळी बुडली ऐकला नदी पार करत असताना नौका पलटली गेली आणि त्या नौकेत तुमचा पुत्र आणि तुमची सुशा म्हणजे सून दोघेही बुडून गेली संशय तुमच्याबद्दल मला वाटतोय कारण तुमची सून हिला कदाचित पोहायला येत नसेल पण तुमचा मुलगा म्हणजे आमच्या श्रीशैल्यपुरात वावरणारा प्रत्येक व्यक्ती हा पोहण्यात तरबेजच आहे मग असं असताना तुमचा मुलगा पाण्यात बुडलाच कसा पाण्यात बुडणार म्हणजे का पाण्यात नाही पेवा का तो घरातच पेवा बोलतोय का पेवा सुरुवात आणि पाणी घालाय ना तेव्हा
या झाला त्याचा पाणी घालायला खरं सांगू तुम्हाला पाण्यात पोहतात ऐकून माहित आहे मला घरात कसं काय पोहतात घरात म्हणजे काहीतरी बोलला वाईट तर त्यांना राग लागायला लागली तेव्हा राग आला की राग व्यक्त करतात आजीबाई ज्यावेळी तुमच्या मुलाचा मृतदेह तुमच्या समोर आणला पाणी गेला घालायला नाही दोघांना नंतर बाहेर काढल्याने जेव्हा काय केलं पाणी घालायला नाही म्हणून पोटात त्यांच्या पाय दिले त्यांनी पाणी काढून टाकले आणि मग मनाक लागले पाणी आणि तसं नाही पाणी आणत नेले पाणी घालायला महाराणी संशय अधिक बळावू लागला पूर्ण दरम्यान असणारा यांचा पुत्र जर का पाणी प्राशन करून मृत झाला असेल नक्कीच ते पाणी विषारी होतं आणि म्हणून त्या दोघांचा मृत्यू झाला हा डाव देखील त्या विक्रानं साधलेला आहे तिचं दुःख दूर करणं आपलं कर्तव्य आहे. निश्चित आजीबाई आम्ही तुमचा पुत्र आणि तुमची स्नुषा पुन्हा देऊ शकत नाही पण ते सोडून तुमचं दुःख निवारण करण्यासाठी आमच्या घरी जे काही हवं असेल ते तुम्ही मागा मागचा पुढचा विचार न करता आम्ही ते तुमच्या पण तुमच्या देशात आम्ही हो तुमच्यासाठी आम्ही आपलं प्राण सुद्धा देऊ शकतो समज माका लोकांनी यात सांगलेली श्रीलंकी गळा गेली ना तेव्हा सगळे जमा झालेले तर माका सांगत होती तुका या देवतो तुका त्या देवतो काहीतरी मागले त्या पाठी तसं काही बघितलं नाही विश्वास असेल मला तुमचा मुलगा माझा हिला तुमची सून मला आणि तुमचा मुलगा आणि सून तुम्हाला घ्या त्या बरोबर असा म्हणजे बघा माझं ना माझ्यावरच आता भरोसा नाही रोल ऐकला म्हणाल माझ्या मनासाठी भोळ्या मनासाठी माका वचन देऊ प्रजेचा आमच्यावर असलेला विश्वास घडू लागला की राजकर्त्याच्या शब्द म्हणजे धनुष्यातून सुटलेला बाण वज्रले बोल एकदा बोलले ते सत्यच केले आठवते तुम्हाला ब्रह्मतने यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले होते हा या करत असते वेळी आपल्याद्वारे कुणी काय याचे घेऊ द्या त्या याचकाला विमुख माघारी केव्हाही पाठवू नका म्हाताऱ्या माणसात वचन विचार करतात ना आजीबाई श्री शैल्यपुराचा राजकारणाचा शिवकात आपल्याला वचनाच्या वाणीला सांगतोय तुमचं दुःख निवारण करण्यासाठी तुमच्या या दुःखाच्या सागरावर सुखाचं निर्णय करण्यासाठी तुमच्या सर्वांची इच्छा आज मी आता म्हातारा झालाय ना माझ्या घरात बोलत नाही बाहेर माझं आणि आणि माझं काय घरात टाकायचं मत नाही तेव्हा माझ्या बाहेर म्हणून तीन दिवसासाठी तो ऐकला मला चिडू त्याला मध्ये महाराणी केवळ यांना सेवेसाठी एक दासी हवी आहे मला वाटलं काहीतरी मोठं आणि म्हणून यांच्या भित्र्या मनाच्या समाधानासाठी वचन घेतलंय तुमच्या आज्ञेला आणि तुमच्या सेवेसाठी अनेक दासदासी आहेत त्यातील एक नको दोन यांच्या सोबत पाठवून द्या चालते आमच्या सोबत असणाऱ्या दासी त्या दासी तुमची चांगल्या प्रकारे सेवा करते म्हणजे मावले म्हणतो त्या खरं असा पण त्यांचा येताना मला वाईट वाटतं तुझ्या ती सगळी कामं तुझी करतात ना आणि माझ्या बरोबर गेली तर मग कसा होताला मागा सांग तुझ्या दाशी नको म्हणजे आपला तुझाच काम करून दे महाराणी काय झालं आमच्या दासी नको म्हणताय तुमच्या दासी नकोय का तर त्या इथं तुमच्या समोर चाकरी करताय हा दुसऱ्याची दाशी आपल्याला तुझ्या मागा सांग मग ऐका राज्याच्या ठिकाणी अनेक स्त्रिया आहेत एक नवीन दासी आम्ही या कामावर तुमच्या सेवेसाठी पाठवून देऊ चालेल आता तरी चालेल नाही पण मी कसा म्हणतो सांगतात त्या खरं असा पण तुमच्या राज्यात मी बऱ्याच जणांपैकी आलोय माझ्यासाठी 2-3 दिवस कोणतरी यावा बाई माणूस म्हणाल सगळी बाई मागल्याला येऊ जमणारा पण सकाळीच माका जेवण करू त्याला आता माझं खूप कामाक जाता दुसरा सांगताना माझी 4 पोरं होते बघूती लागतं अशी सगळी तुमच्या राज्यातली सांगायला लागली मला नाही म्हणजे शेवटचा पर्याय म्हणून तुम्ही आमच्या जवळ आले. मग आजीबाई आता तुम्ही सांगा आणि तुमच्या या काम करीत मला सांगा
माझी बाई तुम्ही काय बोलता याचं भान तरी आहे का तुम्हाला? श्री शल्यपुराची महाराणी आहे ती. आणि त्या महाराणीला तुम्ही तुमची चाकरी करण्यासाठी देतात. हे शब्द तुमच्या अंगात घुसले कसे? तुमची मती खुंटीत झाली की का? हो, या विश्वाच्या ठिकाणी आम्ही तुम्हाला वचन दिलं, पण वचन दिलं याचा अर्थ तुम्ही आणि आम्ही त्याच्यावर अरे म्हातारा माणूस मी आणि ही सुरी कोणाला मारून काढलं राजा तो बाई माणसांचं रक्षण करणं तुझा काम होता. त्या बाई माणसांना तू मारताना वचन दिलं तू. नको तुझी बाई तो देऊ. राजा म्हणे, मग तुझ्या राज्यातून जाताना सगळ्यांना करायला ह्यो राजा नाही. ह्यो राजाने वचन दिलं. राजी सूर्य काढला माका मारून ऐकल्यावर सांगतात. आमची वीरश्री जागृत झाली आणि वीरश्री जागृत झाला कारण आम्ही तुमच्यावर शस्त्र उगारीला क्षमा करा आम्हाला. विराटची आधी झाली म्हणून पाहिजे जंगलाची. तुम्हाला आमची पत्नी हवी पण ती या राज्याची महाराणी आहे हो. दुसरा पर्याय नाही का हो? मी माझी पत्नी तुमच्या समोर तुमच्या जागतीसाठी घेईन, पण माझी एक नाट्य तिला कोणत्याही कामाची सवय नाही. तिला तुमच्या कन्येप्रमाणे सांभाळा. या एकाच इच्छेवर मी माझी पत्नी तुमच्या स्वाधीन करेन. काय बोलतात त्या मला नको. माझी बायको काय कामा येत नाही म्हणून बाई माणसाच्या जागतिक बाई माणसाची सगळी कामं योग्य. महाराणी होती याला. त्याची बाई आहे, तुम्ही का पाठी? बघा स्वराज्य क्रिकेट मंडळ तोंडवली क्रिकेट मंडळ तोंडवली आणि मध्ये 200 रुपये बक्षीस दिला. तेव्हा त्यांनी 2 हाताने दिलेल्या 4 हाताने देऊन त्यांचा बरा कर आणि त्यांच्या बरोबर माझा बरा त्याची बाई अजूनही तुम्हाला माझी पत्नी हवीच आहे. भक्ताची माझ्या तू अपकीर्ती करत होतास. त्या कैलासी कुणाच्या नादी लागून गिरजेच्या नादी लागून तोच माझा भक्त शिवकार हाती तत्वापासून वंचित झालेला नाही हे मी सिद्ध करून दाखवलेलं आहे. देवा पाहिलं मी काय सिद्ध केलं. काय सिद्ध केलं सांगणार नाही तुला. उपस्थित आहे तुझे गाव आमचे परम मित्र केंद्रीय गावचे सुपुत्र ज्यांनी या देवगड तालुक्यात संयुक्त दशावतार कार्यक्रमाचं आयोजन करून एक दशावताराला नवी ओळख या देवगड तालुक्यात निर्माण करून दिली असे आमचे परम मित्र समीर रुणकर येण्याच्या वेळेच्या रोमांचून लागलेले समीर रुणकर या माझ्या मित्राचा आभार मानून माझ्या जन्मात कार्यक्रम दशावतार कार्यक्रमाचा ए रामराव माझ्या भक्ताची मी सत्व परीक्षा पाहिलेली आहे. अरे काही आलेल्या याचकाला विनमुख पाठवण्यामुळं त्याला स्वतःची भक्ती सेवेसाठी पाठवलेली माझा भक्त येतो कर्तव्य आणि भक्ती कधी खंड पाहिला आहे. ही तुझ्या भक्ताची सत्वता सुखी हो. काय म्हणते
सांगते आता. आमच्या अंगणात पुष्पवृक्ष भरपूर आहे, पण तो वृक्ष आम्ही लावला ज्याच्यावर आमचा अधिक विश्वास तोच पुष्प देत नाही. हो आता म्हणजे जो वृक्ष तुम्ही लावला तो वृक्ष पुष्प देत नाही. पाणी कमी पडलं असेल. पाणी कमी पडलं असेल. अहो 3-3, 4-4 वेळा पाणी होते पण काही उपयोग होत नाही. जेवढं पाणी होते ते वृक्ष पोटभरायला लागतो. वर्ण घडून पडतंय हळूच पडली असं सारं होत चाललंय. वृक्ष वाळत चाललाय तो. अचानक आकस्मिक हा प्रसंग घडावा. जेवढं पाणी तुम्ही वृक्षाला द्याल तेवढा वृक्ष कोलमडून पडावा. मला सांगा, तुम्ही वृक्षाला जे पाणी देता ते आमच्या राज्यातील नदीचं एकच तर शोध आहे आम्हाला पाण्याचा. कदाचित दवंडी तुम्ही ऐकली नसेल. नदीचं पाणी विषारी बनलेलं आहे. काय आणि विषारी बनल्या कारणानं ती तुमची वृक्ष कोलमडून पडतात. पण हे नदीचं पाणी विषारी बनलं याला सुद्धा कारण आम्हीच आहोत. आपण मग आता असं करा, हे नदीचं पाणी विषारी बनलं याला कारणीभूत आपण आहोत. मग आम्हाला न्याय सुद्धा तुम्ही द्यायला हवा निश्चित मिळेल ना. आणि त्यासाठी तुम्ही न्याय देत असाल. शाब्दिक न्यायावर आमचा विश्वास नाही, मला वचन हवंय. बरोबर आहे आमचं. न्याय देत असताना जशी आम्ही इच्छा प्रदर्शित करू त्या इच्छेचं फलतृप्त होण्यासारखं उत्तर तुमच्या हाताला होईल. न्याय पाहिजे. वृक्ष तुम्हाला प्रतिनिधी शतफुलं द्यायचं. ती पुष्प आज तुम्हाला मिळत नाही म्हणून न्याय हवा आणि वचन हवं आहे. मागून मागून तुम्ही काय मागाल? दिवसाला शतपुष्पच मागा आणि यासाठी तुम्हाला वचन हवं देईन. तुमची असेल ती इच्छा पूर्ण करेल आणि तुमच्यावर झालेल्या अन्यायाला वाटा फोडून न्याय देईन. न्याय देईन. न्याय देईन. मग राजा ऐका, आमचं भांडण होतंय तर पुष्पावरून होतंय. त्या नदीतलं पाणी त्याला घातल्याकडनं त्याची पर्ण घेऊन पडली, वाळून सुद्धा गेलंय. तेव्हा आता असं कर, आमची इच्छा म्हणून आणि देव सेवेसाठी माझ्या भार्या लागणारी पुष्प मिळावीत म्हणून तुम्ही आमच्या समवेत यावं. आणि कुणी म्हणे तुम्ही देवभक्त आहात, एकनिष्ठ भक्ती करत आहात, तेव्हा तुमची जर भक्ती पवित्र असेल आणि एवढी जर तुमची कठोर भक्ती असेल तर आमचा तो वृक्ष जिवंत करून काय शब्द तुमच्या मुखातून बाहेर पडले. ओ या विश्वाच्या ठिकाणी वृक्षात सुद्धा मानवाप्रमाणे प्राण असतात आणि ते एकदा प्राण गेले. ज्याप्रमाणे मेलेला मनुष्य पुन्हा जिवंत होऊ शकत नाही, त्याप्रमाणे मेलेला वृक्ष सुद्धा पुन्हा जिवंत होऊ शकत नाही. आणि तुमच्या कोरड्या वृक्षाला मी कशी काय मारली. आणखी दुसरी गोष्ट सांगते आहे, तुम्हाला 3 दिवस आमच्या घरी येऊन राहायचं आहे आणि ते सुद्धा नोकर म्हणून. आणि त्या वृक्षाला 3 दिवसात जिवंत करायला हवं तुम्ही. 3 दिवसात त्या वृक्षाला फुलांच्या पर्ण फुटली पाहिजे. होत नाही. तुमच्या घरी मी येऊन 3 दिवस तुमचा चाकर म्हणून राहावे यात काही शंकाच नाही. पण राम नसताना मेलेल्या वृक्षाला जिवंत करण्या एवढी ताकद माझ्या या यागामध्ये जर एवढं सामर्थ्य असेल आणि आतापर्यंत तुम्ही केलेली भक्ती त्या भक्तीचं तथ्य असेल तर पर्ण आली पाहिजे. कशाला उगाच किती श्रम झाले. बरोबर 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 येतो. पाणी पाणी
आणि पाणी चला. काय होते? फक्त पाण्याला पाण्यासोबत काही नव्हतं. भूक लागली. चक्रांनी तडफडतोय. महाराणी चला, महाप्रसाद तयारच आहे. तेव्हा यतिराजांसाठी भोजनाची महाप्रसाद तुमच्यासाठी घेऊन या सगळ्यांनी घेतला आणि तो उरलेला मला यांनी जो साऱ्याने घेतला तो उरलाच नाही, दुसरा बनवलेला आहे. दुसरा बनवला साधारण काय काय पदार्थ बनविले? जिलेबी आहे, गुलाबजामुन आहे. तुम्हाला काय हवंय सांगा. गोडधोड शाकाहारी शाकाहारी मी जेवतच नाही. गोड नको आहे, भाजी आहे, तिखट आहे. मग तर तुमची इच्छा पूर्ण करू, पण तुम्हाला एक दिवस थांबावं लागेल. आम्ही व्रतस्थ आहोत आणि व्रतस्थ असताना या माझ्या राज्याच्या ठिकाणी चालू आहे. हा या चालू असताना मी कोणत्याही प्राण्याचा रक्तपात करू शकत नाही. तुम्ही अंतुमन आहेत का? नाही देऊ शकत. संकट आलं होतं ते दुरापास्त करत असताना वचन दिलं होतं. वचनबद्ध होणे याचा अर्थ तुमची इच्छा पूर्ण करणं मला रास्त आहे. महाराणी, यांना मांसाहारी भोजन हवं. सैनिकांनो चला, असे दरंडाच्या ठिकाणी चला आणि जे कुणी हिंसा शापते त्याची शिकार करा आणि लवकरात लवकर ते माणूस तुम्ही खाता का? क्षमा करा, हे नाही होऊ शकत. हे नाही होऊ शकत. हे नाही होऊ शकत. नाही होऊ तुम्हाला मानवी तुम्हाला मानवी मांस कारागृहाच्या ठिकाणी अनेक कैदी आहेत, ज्यांना देवदंडाचं शासन दिलेलं आहे. त्यातील एक कैदी तो शेवटचा धक्का मोजत असेल. अशा कैद्याचा शिरच्छेद करा आणि मानवी मांस अपराधाच्या कक्षात बसला कैदी म्हणून ठेवलास त्या पाप्याचा माणूस मला म्हणणार मानवी मांस हे माझा देह पवित्र मित्र. त्या पाप्याचा मांस खाऊन माझा देह मिटला ना. हे काय म्हणाला, जो शेवटचा घटिका बसतोय त्याचा मांस मला म्हणजे जो थेरडा म्हातारडा मराईला
की राज्याच्या सुखासाठी स्वतःचा देह द्यावे अशी कोणी स्त्री नाही होत. राजकर्ता आहे ना तू मग या राजकर्त्याला आतापर्यंत या प्रजासाठी विचार केला निश्चित प्रत्येक सुखदुःखाच्या मजाचा विचार तू केला तुझी प्रजा व्हिडिओ कॉलिंग कसला राजा तू प्रजा माझी निश्चितच माझा विचार करेलच करेल, पण मी स्वतःच्या सुखासाठी आणि स्वतःच्या वचनासाठी प्रजेचा जीव नाही धोक्यात घालू शकत. प्रजाचा जीव धोक्यात घालू शकत नाही. या प्रजातील कोणत्याही स्त्रीचा तू बळी देऊ शकत नाही. तुझ्या पाशीपर्यंत आला तू कलास म्हणजे दुसरा पर्याय आहे, दुसरा पर्याय, हा पर्याय मी निश्चितच करेल. सांगा, काय करू सांगा. तुझी बायको आला हो या राज्याची ती मालवी आहे आणि हिचा पाऊस पोचण्यासाठी तुम्हाला नाही येऊ शकत, नाही येऊ शकत. अरे तुझ्या बायकोवर न आली तेव्हा तुला तुझी बायको प्रिय वाटू लागली तेव्हा ती राज्यातील महाराणी आटू लागलो तुमच्या राज्यातून जाईल जाता जाता प्रत्येकाला सांगे हा राजकर्ता शिवा तू नवऱ्याचा विचार करते आता जीव जातो त्याचा काय पण त्या योगी राजांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी तुमचा जीव नाही धोक्यात घालू शकत. रडून भजा म्हणणार आणि काय पर्याय, भजा म्हणणार मला वजन नको आपल्यापेक्षा आपल्याला महत्वाचं आहे ते जनतेचं सुख महत्वाचं आहे. आतापर्यंत आपण सटलोय या नागरिकांसाठी सटलोय. हो देव कोणत्या रूपाने आपल्या समोर येईल हे आपण सुद्धा सांगू शकत नाही हो. नक्कीच देव आपली परीक्षा घेतो असं समजूया. त्याला माणूस हवे. तेच तर माझं माणूस हवं. मग स्वामी आज मी तुम्हाला सांगते कुठल्याही गोष्टीचा विचार करू नका. तुझ्या पत्नीच्या संपूर्ण देहाचा विचार केला काय पावसाळ बाई आहे रे देवाला पूर्ण पावसाची माहिती आहे पण कसं जास्त पाऊस खाल्ल्याला पचायला बरं नसतं तेव्हा सगळं हिच्या संपूर्ण देहाचं जर का निरीक्षण केलायचे तर या स्त्रीची फक्त जी मान आहे ना मान आणि जरा प्रमाणात मांस आणि प्रमाणात हाडं दिसत आहे तेव्हा सगळं फक्त पाण्याच्या मांसाचं नदीचा मांस तेवढा शिजव त्याच्या बदलवा
मीठ कमी आहे का? पत्नीच्या माझ्या मामेचं मांस आहे ते. का? कसं का? तुझ्या बायकोचा शेवट झाला चंडाळा तू सुद्धा दिवस तुम्ही थांबू शकत नाही. पत्नीचा माझ्या शेवट झाला मग मी सुद्धा पर्याय तुम्ही निवडा आता. पर्याय पर्याय आहे ना, आहे याला पर्याय आहे. मला सांगा राजा, राज्यात गेला असताना आणि चौकडे आनंदोत्सव पाहिला, तुझ्या लोट गजाला फिरताना पाहिलं. इथं आमचा शिवयाग चालू आहे. शिवयागात यज्ञ पेटतोय. असं कर राजा, वेगवेगळ्या पवित्र समिधा तिथं दिल्या जातात. समिधांची आहुतीचा यज्ञ करतोस ना, पण त्याच यज्ञात या तुझ्या पत्नीच्या प्रेताची आहुती दे. त्या यज्ञात हलका मानवी देहाची आहुती दिली तर तो यज्ञ विटाळणार नाही का? नाही. अरे त्या यज्ञात ज्या ज्या समिधांची आहुती देतात ते समिधा पवित्र असतात आणि ती शिवाला अर्पण केल्या समान असतात. तुला त्यात आहुती दिल्यानंतर ही सुद्धा शिवाच्या चरणी मोक्षाला जाणार आणि तू सुद्धा मुक्त होणार. मग मी मजा जेवणार. मग माणसं एवढं जर का तुमचं असेल, तुमच्या हाताचा जर ती अनादर केला असेल, ही सुद्धा तुमची इच्छा. हा खटी कुठे आता शिवकार. उचल उचल यज्ञाला उचल माझी पत्नी मृत असलेली पुन्हा तिला शीर जोडले गेला आणि ती पुन्हा जिवंत झाली. पण देवा, एका ब्राह्मणाने, एका यतीनाने, एका सावकाराने माझ्या भक्तीला प्रसंग का घडवावा? हे राजा, अरे तू केलेली सद्भक्ती पावसाच्या पाण्यात तुझ्या देवानं साक्षात तुझी सत्व परीक्षा पाहिली आणि मी घेतलेला सत्व परीक्षेत माझा भक्त राजा शिवकार उतरायला. अरे तो तुझ्या जीवनात आलेला सावकार, तुझ्या जीवनात आलेला भैरव, दुसरा कोणी नसेल. त्यांना मला भेटायचंय, त्यांना तुला त्यांना पाहायचंय. या क्षणी या शिवा समवेत पहाड Yeah.
प्रसंग देवा तू का घडवावा? राजा तुझ्या बाबतीत हा प्रमाण मी का घडवला हे मी तुला निश्चितच सांगणार आहे. उपस्थित नागरिक कवळाई देवी कन्स्ट्रक्शनचे मॅनेजर सन्मान्य राजू घाडी यांनी आमच्या कलेचा बहुमान करून लागवल्याच्या भाषेत दिले. राजू घाडी यांचे आभार मानून मार्गदर्शन लावण्याचं त्याचप्रमाणे हा नाट्यप्रयोग करण्यासाठी ज्यांनी आम्हाला या ठिकाणी संधी दिली ते म्हणजे सचिन धुरी, राणा तळवडे, कविता देवगड यांनी सुद्धा आमच्या कलेचा बहुमान करून लागवल्याच्या भाषेत दिले. त्या ठिकाणी सचिन धुरी, राणा तळवडे यांचे आभार मानून माझ्या शेहबाजपर्यंत त्याच्यावर नाट्य लावलं शिकायचा आनंदाने स्वीकार. हे राजा देवा, तुझा प्रसाद समजून मी याचा स्वीकार करेन. पण माझ्या जीवनी हा प्रसंग तू का घडवावा? हे राजा अरे तू म्हणजे कुणी समानच्या नव्हे. तू म्हणजे या भूल एका अवताराला कुणी मनुष्य प्राणी तर साक्षात पाय दुखले मांडी ज्या शिवाचा अंश ज्या भूलोकात तू अवतीर्ण झाला. देवा, म्हणजे मी अनाथ आहे. मी सनातन आहे. मी दूत पुत्र नव्हे तर मी शिवपुत्र आहे. शिवपुत्र आहे. नाट्योत्सव विजय धुरी आणि भाईधुरी, विजय धुरी आणि भाईधुरी यांनी आमच्या कलाकारांचा वेळ लागण्याचा प्रश्न या उत्सवाचा आनंदाने स्वीकार. पण हे माझ्या बाबतीत असं का घडलं? हे राजा अरे ज्यावेळी कैलासावर नारद मुनींचं येणं झालं आणि त्यावेळी केवळ त्यानं तुझी सद्भक्ती आम्हाला सांगितली आणि तुझी सद्भक्ती या विश्वाच्या ठाई प्रत्येकाला कळावी. तू सद्भक्ती करतोय अर्थात या विश्वाच्या ठाई तुला नाव लावं म्हणूनच क्षणभर आम्ही तुझी सत्व परीक्षा घेतली आणि त्याच माझ्या घेतलेल्या सत्व परीक्षेत हो शिवभक्त शिवकांत उतराई ठरलाय म्हणून या विश्वाच्या ठाई येणाऱ्या कालखंडात येणाऱ्या इतिहासात सुवर्णाक्षरात या विश्वात प्रत्येक शिवभक्त शिवकांत म्हणून शिवभक्त शिवकांत म्हणून देवा, म्हणजे काही क्षणापूर्वी ज्याचं काहीच अस्तित्व नव्हतं त्याला आता शिवभक्त शिवकांत म्हणजे सारं विश्व ओळखे. देवा, देवा, केवळ हाच आशीर्वाद आम्हा उभे नव्हे तर या त्या साऱ्या भक्तांवर देवावर